एका काळोख्या रात्री जेव्हा संपूर्ण देश शांत झोपेत होता, त्याच वेळी सीमेपलीकडून एक तुटक आवाज आला. आवाज होता युद्धाचा. आवाज होता बदला घेण्याच्या निर्णायक क्षणाचा. रात्रीच्या अंधारात सुरू झालेल्या या घटनांनी संपूर्ण उपखंडाच्या तणावाच्या छायेत पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारत-पाकिस्तान सीमेरेषेवर झालेल्या या धक्कादायक प्रसंगाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे. गेल्या रात्री भारतीय वायुदलाने एक मोठी मोहीम राबवली. 80 लढाऊ विमाने, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि अत्यंत काटेकोर योजना, सगळं काही पाकिस्तानच्या 6 संवेदनशील ठिकाणावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलं. भारतीय हवाई दलाच्या या निर्णायक पावलामुळे पाकिस्तान हादरले. हल्ला इतका अचानक आणि घातक होता की काही सेकंदामध्ये सर्व यंत्रणा कोलमडल्या. या हल्ल्यात पाकिस्तानच्या 26 नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये महिला आणि निरागस मुलांचा समावेश होता. सुमारे 40 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. या घटनेने पाकिस्तानमधील लोकभावना उद्रेकाच्या टोकावर पोहोचली. मृतांच्या घरात मातम आणि रस्त्यावर संताप याचा तडका जाणवत होता. पाकिस्तानच्या जनतेसाठी हा क्षण वेदनेचा होता, तर सरकारसाठी तो आव्हानाचा. या हल्ल्यानंतर काही तासातच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी तातडीने हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संपूर्ण देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र होतं. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही या बैठकीनंतर एका उग्र भाषणातून भारतावर घणाघात केला. भारताने सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, अशा शब्दात त्यांनी आपल्या राष्ट्राची भूमिका स्पष्ट केली. शहबाज शरीफ यांनी स्पष्ट केलं की भारताने काल रात्री जी चूक केली त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू. या वक्तव्यानंतर पाकिस्तानमधील जनतेच्या भावना भडकल्या. रस्त्यावर घोषणाबाजी, ध्वजदाह आणि युद्धजन्य तयारीचं दृश्य सर्वत्र दिसू लागलं. संसदेत भाषण करताना शरीफ यांनी पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की भारतातील काही प्रसार माध्यमांनी आमच्यावर थेट आरोप करत युद्धजन्य वातावरण निर्माण केलं. आमच्यावर आरोप करताना कोणताही पुरावा न देता एकतर्फी कारवाई करण्यात आली. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याला एकतर्फी आक्रमण म्हणून घोषित केलं आणि म्हणाले की आम्ही काही तासात भारताला परत ढकललं आहे. आमच्या संरक्षण दलांनी शत्रूच्या प्रत्येक हालचालींना सडेतोड उत्तर दिलं आहे. ही प्रतिक्रिया म्हणजे पाकिस्तानने भारताला दिलेलं तात्काळ प्रत्युत्तर होतं. हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील लष्करी आणि राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून सैनिकी तळावर सज्जता वाढवण्यात आली आहे. जागतिक पातळीवरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सीमेरेषेवरील हालचाली आणि तणाव यामुळे शेजारी राष्ट्रांनाही चिंता वाटू लागली आहे. भारत आणि पाकिस्तान मधील हा संघर्ष केवळ सीमेपुरता मर्यादित नाही, तो 2 अण्वस्त्रधारी देशांच्या तणावाच्या धाग्यावर टांगलेली तलवार आहे. अशा परिस्थितीत एक चुकीचा निर्णय आणि संपूर्ण उपखंड संकटात सापडू शकतो. या घटनेनंतर आता सगळ्यांचं लक्ष आहे पुढे काय होणार यावर. शांतीचा संवाद की युद्धाचा रणघोष? या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.